कोलकाता येथे डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार व खून प्रकरणी परभणीत आयएमएच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। कोलकाता येथे निवासी वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे बलात्कार करत तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला। या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हारून टाकलेली आहे। त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोर्चे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा परभणी यांच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात मूक मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदरील निवेदनाच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हणाले आहेत की लवकरात लवकर या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच या प्रकरणासंदर्भात 14 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील RJ मेडिकल कॉलेजची मोठ्या प्रमाणात जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर देखील हल्ला केला आणि या जमावाने घटना झालेल्या जागेची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। झालेला घटनाक्रम डॉक्टर यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। सदरील घटनेसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या निषेध मूक मोर्चामध्ये डेंटल असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ, होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह मोठ्या संख्येने परभणी शहरातील व जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला। सदरील निवेदनावर IMAचे परभणी अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी, सचिव डॉक्टर सागर मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। कोलकाता येथील BG कार हॉस्पिटलमध्ये एक रेसिडेंट डॉक्टर ड्युटीवर असताना तिच्यावर सेमिनार हॉलमध्ये सामूहिक बलात्काराने तिची हत्या करण्यात आली आणि त्याविरुद्ध प्रोटेस्ट करताना त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अटॅक करण्यात आला। शिवाय असं जाणवण्यात आलं की पोलीस तपासामध्ये त्यांना प्रोटेक्शन दिलं जात आहे आरोपींना। म्हणून या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून आज इंडियन मेडिकल असोसिएशन या ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या भारतातल्या सर्वात मोठ्या संख्या असलेल्या संघटनेनं भारतभर बंद पुकारलेला आहे। आज सकाळी 6 ते उद्या 18 ऑगस्ट सकाळी 6 पर्यंत त्यांच्या OPD सेवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल दोन्हीच्या बंद आहेत। आज आम्हाला या कार्यक्रमामध्ये दोन्ही मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, त्याशिवाय डेंटल कॉलेज, डेंटल असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ, होमिओपॅथिक संघटना, होमिओपॅथिक कॉलेज, केमिस्ट असोसिएशन, MR असोसिएशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी बऱ्याच संस्थेने आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने यांनी पाठिंबा दिला आणि आम्हाला सपोर्ट दर्शवला। त्याबद्दल त्यांचे आभार। कलेक्टर साहेबांना आम्ही आता निवेदन देऊन आले।